नमस्कार, ETV भारत मध्ये आपलं स्वागत। आपण पाहत आहात न्यूज टाइम। मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, अपक्ष उमेदवार देण्याबाबत छत्रपती संभाजीनगर मध्ये बोलावली होती बैठक। बैठकीत चर्चा सुरू असतानाच अचानक दोन गटात झाला वाद। साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांची निवडणुकीतून माघार, तब्येतीचं कारण देत पाटलांनी घेतला निर्णय। निवडणूक लढवण्याची शरद पवारांसह कार्यकर्त्यांची मागणी। महाविकास आघाडीची 3 एप्रिलला महत्त्वाची पत्रकार परिषद, खासदार संजय राऊतांची माहिती। संविधानाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांच्या बाजूने प्रकाश आंबेडकर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष उभे राहणार नाहीत, राऊतांना विश्वास। संजय राऊत महाविकास आघाडीत बिघाडी करण्याचं काम करतायत, प्रकाश आंबेडकर यांचा संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप। म्हणाले, अजूनही चर्चेची दारं बंद केली नाहीत। 15 वर्षे भाऊबीजेची ओवाळणी म्हणून अजित पवारांनी खासदारकी दिली, सुप्रिया सुळेंचे आभार मानत रुपाली चाकणकरांची खोचक टीका। खासदार अमोल कोल्हे यांनी उपरोधानं मानले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार। गोविंदा आणि माझा परफॉर्मन्स बघा, मगच माझ्यावर टीका करा, नौटंकी म्हणणाऱ्यांवर कोल्हेंचा पलटवार। अंगावर 4 वेळा गाडी घालून मावस भावाच्या मुलाची हत्या, प्रेमविवाहाला मदत केल्याच्या संशयातून घडला प्रकार, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू। छत्रपती संभाजीनगर मधील घटना। कुख्यात गुंड मुख्तार अन्सारीचा संशयास्पद मृत्यू, न्यायालयीन चौकशीची विरोधकांची मागणी। उत्तर प्रदेशमध्ये पोलिसांचा हाय अलर्ट। निवडणुकीच्या काळात आयकर विभागाची काँग्रेसला नोटीस, 1700 कोटींचा केला दंड। निवडणुकीत प्रमुख विरोधी पक्षाला जाणीवपूर्वक लक्ष केलं जात असल्याचा काँग्रेसचा आरोप। महेश मांजरेकर दिग्दर्शित जुनं फर्निचर चित्रपट येत्या 26 एप्रिल रोजी होणार प्रदर्शित। टीझर नंतर चित्रपटाचं नवं पोस्टर झालं रिलीज। न्यूज टाइम मध्ये आज इथेच थांबूया। अधिक माहितीसाठी लॉग इन करा etvbharat.com।